गुड इव्हनिंग सर्वांना. तर आज आहे महाशिवरात्र. तर आम्ही आता नेटकेश्वर मंदिरामध्ये चाललो आहे. मांडकीमध्ये ते मंदिर आहे. ह्या आधीसुद्धा तुम्हाला तो व्हिडिओ मी दाखवला होता त्या मंदिराचा. तर तिथेच कार्यक्रम आहे. आता जत्रासुद्धा भरणार आहे. तर हे बघा, स्पंदन आहे, स्पंदनचा बड्डेचा ड्रेस. तर आता आम्ही चाललो आहे, चालतच चाललो आहे, जवळ आहे त्याच्यामुळे. चला तर मग जत्रा दाखवते. ही पाकाडी आहे बघा. आम्ही इथून गणपती विसर्जनासाठी जातो. इथे कलिंगडचा माळा केलाय बघा, नाही भाजी केली. ही बघा, ही चवळी आहे, पूर्ण कलिंगडचा माळा वगैरे आहे. सुरुवातीला इथे वाट होती, परंतु इथे माळा असल्याने ही वाट बंद केली. त्याच्यामुळे आम्हाला पाठी फिरावं लागलं. तर बघा, ते माळ्याच्या इथून वाट बंद केले. आता आम्ही परत पाठी फिरलो आणि आता इकडून चाललो आहे. हे बघा, मध्ये एक नदी लागते. नदीच्या पलीकडेच हे मंदिर आहे. वाटेला सामसूम दिसलं तरी वर्दळ होती. अर्धी लोक पुढे गेलेली, काही लोक पाठून येत होती. तर बघा स्पंदन कशी चालते ती. तिला चालायचा कंटाळा नाही आहे. जत्रा असल्याने ते हॅप्पी आहे. 2 फाटे फुटलेत. आता इथे पूल आहे आणि इकडे जातो ते मंदिराकडे. गाड्या बघा लागल्यात. नदीतून बाईक खरं तर जाते, परंतु लोकांनी ते सावलीला बघा गाड्या लावल्या आहेत. पूर्ण कलिंगडचा मळा इकडे. इथे आम्ही गणपती विसर्जनासाठी गणपती आणतो. तर बघा, इथे नदी आहे. नदीला काही जास्त पाणी नाही आहे, बाजूलाच पूल आहे. बाकीची लोक बघा, जी जाऊन येऊन लोक आहेत, अर्धी लोक गेली होती पुढे. आम्ही आता चाललो होतो. आम्हाला आता 3 वाजले होते. लोक जाऊन आली होती परत. हा बघा, हा साकव आहे. पावसाळ्यात ह्याच साकवावरून आम्ही जातो. आता नदीला पाणी कमी असल्याने आम्ही नदीतूनच चाललोय. बघा, बाईक येते नदीतून. तर हे धीर भेटलेले वाटेमध्ये, ते जत्रेतून जाऊन आलेले. तर पाणी बघा किती कमी आहे ते, आणि जायला बघा वाट कशी करून ठेवली ते. नदीच्या पलीकडेच आहे मंदिर. समोर जो कुत्रा दिसतोय तो जाताना पाण्यामधून पोहतच गेला. तर ही कापशी नदी आहे. ही नदी जवळ असल्यानंच आमच्या सर्वांच्या बोरिंगला पाणी वगैरे लागले. आमच्या गावाला पाण्याची टंचाई नाही आहे. तर आम्ही आता जवळ आलो आहे मंदिराच्या. या मंदिरामध्ये आम्ही महाशिवरात्रीला आणि श्रावणामध्ये श्रावणी सोमवारमधला येतो. तर हे पहा डेकोरेशन कसं केलं आहे गेटला. चल, या मुलाने चिठ्ठी काढलेली आहे. 451 नंबरची चिठ्ठी काढलेली आहे. 451 नंबर कोणाचा आहे? 451 नंबर. 451 नंबर कोणाचा असेल पुढे या. तुम्ही नाव म्हणतो. 451 नंबर भिकाजी बारक्या ठाण्याचा, बरोबर ना? इथे समोर महिलांसाठी हळदी कुंकू ठेवण्यात आलेलं आणि महिलांसाठी लकी ड्रॉ नंबर होते. तर त्यांसाठीच पैठणी वाटण्याचं काम चालू होतं. बाजूला मोफत सरबत वाटप चालू होतं. तर हे आहे नेटकेश्वर मंदिर. हे मंदिर मांडकीमध्ये आहे. तर दर्शनासाठी लाईन बघा किती आहे ती. तरी सर्वजण जाऊन येऊन लोक होती, जास्त काय थांबत नव्हते. तर आमचा नंबर बघा, इथे आम्ही इथे उभे आहोत. स्पंदन आहे तिथे. दुसरी चिठ्ठी काढायला आलेली आहे. बघूया ही चिठ्ठी आणि कोण भाग्यवान आहे या नेटकेश्वर आणि वाघजाई. जशी लाईन पुढे पुढे जात होती तसं ऊनसुद्धा लागत होतं आणि खाली पायसुद्धा भाजत होते. तरी लाईन पटापटा संपत होती. या मंदिरामध्ये 2 दिवस कार्यक्रम चालूच होता. हरिपाठ, कीर्तन सर्वच कार्यक्रम होत होते. जेवणसुद्धा होतं. इथे प्रसादी वाटतायत. या मंदिराचा व्हिडिओ तुम्हाला आधीच मी दाखवला होता. हे मंदिर कसं आहे आतमधून ते.
तर आमची लाईन संपत आली होती. आम्ही आता मंदिराजवळ आलो होतो पुढे. दर्शनासाठी काय गडबड करत नव्हते, व्यवस्थित दर्शन करून देत होते. तर पहा संध्याकाळचे 4 वाजलेत. आम्ही थोडा वेळ मंदिरात बसलो होतो. स्वस्तिकला आम्ही घरापासून उचलून आणलेलं, त्याच्यामुळे थोडा वेळ आम्ही इथे बसलो होतो. प्रसादी वगैरे घेतली, लाडू होते प्रसादीमध्ये. तर पहा स्वस्तिक कसा बघतोय. मंदिरातून बाहेर पडल्यानंतर आम्ही जत्रेमध्ये फिरायला लागलो. तर बघा इथे लहान मुलांची खेळणी आहेत. इथे ज्वेलरीचं सामान आहे. स्पंदन पहा कशी टक लावून पाहते इथे. इथे पहा खाऊची दुकानं आहेत. एका साईडला मंचुरियनवाले सुद्धा होते. एवढ्या पॅसेजमध्ये ही स्टॉल होते आणि गेटच्या बाहेर सुद्धा आईस्क्रीमवाले वगैरे होते. खाऊच्या स्टॉलवरती मी ह्या खाऊ घेतला, लाडू घेतले, हलकुंड घेतली आणि बरंच काही. प्रत्येक पुडी ही 10-10 रुपये होती. तर या खेळण्यांच्या दुकानामध्ये स्वस्तिकसाठी एक डमरू घेतलेला. बाहेर आल्यानंतर पहा आम्ही लहान होतो तेव्हा 3 रुपयाला फुगा भेटायचा. तर आज हा 20 रुपये होता. तर स्पंदने हा फुगा घेतला आणि इथे मोफत सरबत वाटप होतं मंडळाकडून. अशी जत्रा झाली, आम्ही बाहेर पडलो. स्पंदनने घेतलेला फुगा हा वाटेमध्ये येताना फुटून गेला. स्पंदन उडवत होती पण त्याला काटा लागला अचानक आणि तो फुगा फुटला. तर बघा ही आईस्क्रीम वाटेने खाते. तिची ओढणी चढकली पाठी. तर आता आम्ही घरी चाललो आहे. स्वस्तिकसुद्धा झोपला आहे. बघा स्पंदन आईस्क्रीम खाते. मी सुद्धा आईस्क्रीम खाल्ला आहे. बाबू दिवसभर झोपला नव्हता त्याच्यामुळे झोपला आहे. जत्रा काय जास्त एवढी भरली नव्हती. तर आता मला मम्मीकडे सुद्धा जायचं आहे. मम्मीकडे सप्ताह आहे. तर आता मी घरी जाणार आणि त्याच्यानंतर मम्मीकडे जाणार आहोत. चला तर मग